मित्रांनो, असं बोरीचं झाड असेल त्याच्या शेजारी पाणी 100% असतं. एवढं मोठं पाहिजे पण झाड. आणि आजपर्यंतच एकही बोर फेल न जाणारा हे बाभळीचं झाड. या बाभळीच्या झाडाच्या जवळ मोठं बाभळीचं झाड पाहिजे. ह्या बाभळीच्या झाडाच्या जवळ आसपास पाणी 40 फुटापासून ते 250, 350, 400 फुटापर्यंत पाणी 100% लागतं. ही माझा अनुभव आहे मित्रांनो. अनेक पॉईंट पण आम्ही बाभळीच्या शेजारी दिलेले आहेत. ते पॉईंट सक्सेस पण समजे झालेले आहेत. बोरीच्या शेजारी कवचित एखादा फेल जाऊ शकतोय, पाणी नाही लागू शकत मोठं बोरीचं झाड नसेल तर. पण 100% हा पॉइंट सक्सेस होऊ शकतो बाभळीच्या शेजारचा. एक आपण विहीर खाणलेली आहे इथं. विहिरीच्या शेजारी ही बाभळ होती पहिली, आता नाही, ती काढून टाकली. तर त्या विहिरीच्या शेजारी बाभळ होती, जी व्हिडिओमध्ये दावली अशीच मोठी बाभळ होती. त्या बाभळीच्या शेजारी खाली 25 फुटाहून झरा वाहतोय आता सध्या त्या विहिरीचा. 25 फुटाहून दाखवतो तुम्हाला पण नंतर जरा मी. आपण आपल्या विहिरीच्या जवळ आलेलो आहे. ह्या उंबरीचं झाड सुद्धा आपल्या विहिरीच्या जवळ उगवलेलं आहे. पाहून घ्या बोरीचं आणि उंबरीचं. मला दाखवतो आता. मी स्वतः ही पॉईंट बघितलेला आहे. माझा स्वतः घरचा पॉईंट आहे हा. माझी स्वतःची घरची विहीर आहे ही. मला दाखवतो पाणी कसं वाहतंय. पाईपापासून तुम्हाला दिसतंय का पाणी वाहिलेलं? हे बघा, बघून घ्या किती फूट विहिरीपासून. हे बघा खाली 25 फुटावर आहे. हे बघा, आणि ही 1 इंच झरा मे पर्यंत चालतो. 20 फुटावरचा. पाईपाच्या शेजारी पाणी चमकते बघा, दोरीच्या आणि त्या पाईपाच्या शेजारी चलते पाणी. आणि इकडचा पाजारही भरपूर आहे तिकडून विहिरीला आपल्या. ही स्वतः आपण पॉईंट बघितलेला ना. हा बघा, ही लिंब दिसतात का? बारक्या लिंबाच्या हे शेजारी हो का इथं बाभळीचं झाड होतं मोठं. त्या झाडाच्या शेजारूनच पाणी आलेलं आहे. बघा, दिसलं का मित्रांनो? याचंच पाणी आलेलं आहे. लोकेशन आहे असं आपलं विहिरीचं. स्वतः आपण पॉईंट बघितलेला विहिरीचं आहे.